वाल्मिक कराडवर मोक्का लागला। धनंजय मुंडेंचा राईट हँड तुरुंगात गेला। त्यामुळं कधी नव्हे ते धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवायचा त्या कार्यालयात यावं लागलं। परळीकरांच्या समस्या समजून घ्याव्या लागल्या। पण सध्या वाल्मिक कराडची जागा घेण्यासाठी एक नवा चेहरा समोर येतोय। असं बोललं देखील जातंय की वाल्मिक कराडच्या खुर्चीवर बसण्यासाठी त्याला अडकवण्याचा हा भला मोठा प्लॅन देखील त्याच व्यक्तीचा आहे। उघड उघड कुठलाही आडपडदा न ठेवता गुन्हेगारी करण्याची वाल्मिकची स्टाईल, पण वाल्मिकची जागा घेऊ पाहणारा हा नवा चेहरा एकदम थंड डोक्यानं काम करणारा आणि परळीकरांची नस ना नस जाणणारा वाल्मिक कराडच्या खुर्चीवर येत्या काही दिवसात कुणाला बसवलं जाणार? आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगतोय तो नक्की आहे तरी कोण? आणि वाल्मिकला खुर्चीवरून खाली आणण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याच माणसांनी काही अंतर्गत फिल्डिंग लावली होती का? सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। राजकीय नेत्यांची जनसंपर्क कार्यालय असतात। काही ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दरबार भरतात। परळीमधील जगमित्र कार्यालयात आता मोक्कांतर्गत अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडचा असाच दरबार भरायचा। खंडणी, हत्या अशा आरोपांमुळे आता सीआयडी चौकशीला सामोरे जाणारा वाल्मिक कराड या जगमित्र कार्यालयातून सूत्र हलवायचा, लोकांचे प्रश्न मार्गी लावायचा, तर काहींना आश्वासन द्यायचा। मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड बनून वाल्मिक कराड सगळा गाडा हाकायचा। लोकांमध्ये प्रति धनंजय मुंडे अशी वाल्मिक अण्णांची ओळख देखील बनली होती। धनंजय मुंडेंचा राईट हँड बनून वाल्मिक भूमिका पार पाडत असे। एकदा पंकजा मुंडे यांनी टीका करताना धनंजय मुंडेंनी आपलं मंत्रीपद वाल्मिक कराडला भाड्यानं दिलंय असं देखील म्हटलं होतं। यावरून वाल्मिकचा नेमका रोल काय होता याची प्रचिती तुम्हाला येईल। पण डिसेंबर महिन्यात अचानक मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण घडलं। ते चव्हाट्यावर आलं आणि सगळंच चित्र बदललं। आवादा कंपनीकडून खंडणी घेण्याच्या नादात सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली गेली आणि या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक देखील गुन्ह्याच्या चौकटीत उभा ठाकला। पुढे मोका लागला आणि वाल्मिकची तुरुंगवारी वाढली। परळीतलं जगमित्र कार्यालय ओस पडलं। आता वाल्मिक कराड पुन्हा येईल की नाही या प्रश्नाचं उत्तर जरी मिळणार नसलं तरी वाल्मिक कराडची ती खुर्ची कोण चालवणार याचं उत्तर शोधायचा आपण नक्कीच प्रयत्न करूया। तर त्याचं झालं असं, 2 दिवसांपूर्वी परळी विधानसभा मतदारसंघातील जगमित्र कार्यालयात नेहमीप्रमाणे लोकांचा गरडा वाढला। परळी विधानसभा आणि अवघ्या बीड जिल्ह्यातून लोक कागद फायली घेऊन जगमित्र कार्यालयात जमली। पण त्यावेळी त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यालयात वाल्मिक कराड नव्हता, तर त्या खुर्चीवर होते धनंजय मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडे। आता हे नाव परळीतील लोक सोडली तर इतर लोकांना फारसं माहिती नसेल। धनंजय मुंडे आपल्या कुवतीप्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवत होते, परंतु जर वाल्मिक कराडची जेलवारी वाढत गेली तर अजय मुंडेच जगमित्र म्हणून परळीचा कारभार पाहतील असा अंदाज त्यामुळे आता वर्तवला जातोय। पण या अजय मुंडेंचा नेमका आवाका किती ते जरा आपण थोडंसं डिटेल्स मध्ये समजून घेऊया। अजय मुंडे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू। राजकारण आणि परळीच्या जनतेचा विश्वास संपादन करण्याची हातोटी धनंजय मुंडे यांनी जमलेली। परळीच्या पिंपरी जिल्हा परिषदेचे सदस्य असणाऱ्या अजय मुंडेंनी बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणूनही याआधी काम पाहिले। अजय मुंडे वैद्यनाथ कारखान्याचे विद्यमान संचालक देखील आहेत। धनंजय मुंडेंच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिक कराड जसा पार पाडायचा अगदी त्याचप्रमाणे अजय मुंडे देखील परळी विधानसभा क्षेत्रात काम पाहायचे। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत अजय मुंडे देखील मतदारसंघात सक्रिय असायचे। मात्र वाल्मिक कराड यांना आपली जी काही पोझिशन तयार केली होती ती अजय मुंडे यांना कधीच करता आली नाहीये। प्रशासनापासून ते स्थानिक प्रश्नांपर्यंत वाल्मिक कराड याचा शब्द अंतिम समजला जायचा। दुसरीकडे वाल्मिक कराडला जेलवारी झाल्यानंतर काही काळ स्वतः मंत्री धनंजय मुंडे देखील मतदारसंघात ठाण मांडून होते। पण आता त्यांच्या अनुपस्थितीत अजय मुंडेच कारभार पाहतील असं चित्र सध्या तरी दिसतंय। आता धनंजय मुंडेंनी जगमित्रची चावी आपली चुलत बंधू अजय मुंडेंच्या हाती दिल्यानं परळीत हा मोठा फेरबदल मानला जातोय। आता जगमित्र मधील वाल्मिकची खुर्ची नेमकी कोण चालवणार हे जरी क्लिअर झालं असलं तरी या जगमित्र कार्यालयाचा इतिहास तुम्हाला माहितीये का? वर्ष होतं 2010चं। परळी मतदारसंघात धनंजय मुंडे हे राजकीय व्यक्तिमत्व नावारूपाला येत होतं। लोकांची धनंजय मुंडेंच्या घरी होणारी गर्दी वाढत होती, बसायला जागा पुरत नव्हती आणि त्यातूनच परळीतील अंबेजोगाई रस्त्यावर हे आईस्पेस कार्यालय सुरू करण्यात आलं होतं आणि नाव ठेवलं जगमित्र संपर्क कार्यालय। हे नाव संत जगमित्र नागा यांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं इथूनच जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र फिरवली। आता या कार्यालयाला नवा वारसदार मिळालाय अशी चर्चा परळीत होऊ लागली आणि ते नाव म्हणजे अजय मुंडे। काही सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली
की वाल्मिकचा वाढता प्रभाव हा परळीतील धनंजय मुंडे यांच्या इतर निकटवर्तीयांना सहन होत नव्हता। पण या निमित्तानं आणखीन एक नवा विषय सगळा जातोय, तो म्हणजे परळीतील जनमानसात अजय मुंडे आल्यानं वाल्मिक करार गेल्यानं काही फेरबदल होतील का? वाल्मिक करार जसा एक हाती प्रश्न निकाली काढायचा निर्णय घ्यायचा तसे अजय मुंडे करतील का, असा सवाल आता परळीकरांना पडलाय। पण काही लोक या बदलामुळे समाधान देखील व्यक्त करताना दिसत आहेत, कारण गेल्या 4 ते 5 वर्षात वाल्मिक करारनं धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत परळी विधानसभा मतदारसंघात अक्षरशः उच्छाद मांडल्याचं काही स्थानिक सांगतात। या काळात वाल्मिक करारनं मतदारसंघात अनेक कांड केले, ते तपासादरम्यान समोर येतात। त्यामुळे तुर्तास तरी परळी भागात मालक म्हणून ओळखले जाणारे शांत संयमी अजय मुंडेच त्या जागेसाठी योग्य आहेत असं देखील म्हटलं जातंय। बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।